फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस स्टेंजवरती फुल प्रहार केला जातोय. चेंडूला पाठवले दुसरा चेंडू सीमारेषा पार षटकार. तेजसच्या बॅट मधून दुसरा चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. तिसरा चेंडूवरती सुद्धा मोठा प्रहार. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला पाहतोय, खालती येण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्या डोक्याच्या वरतून चेंडू पडतोय बाउंड्री लाईन सीमारेषा पार षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार तेजसच्या बॅट मधून. त्यानंतर कमबॅक केले. विशालने सुद्धा गतीमध्ये कशा प्रकारे आपण पाहू शकता परिवर्तन केलं आणि आपल्या संघासाठी कमबॅक केले. निर्धाव चेंडूची सांगता 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा धावफळ करती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डीप वरतून चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. राहतील थोडेसे दूर आणि रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता. वेगाने कशा प्रकारे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण पाहू शकता 14 धावा. या षटकामध्ये पाहायला 2 मोठे फटके आले, त्याच्यानंतर डॉट सुद्धा आला आणि आपण पाहू शकता सिंगल अँड डबलनी स्ट्राईक रोटेशन धावफळक चालू ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय. 14 धावा धावफळकर ती. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला. 7 होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकार धावा 14. घेऊया ब्रेक. ऐकूया एक सुमधीर संगीत. निहालच्या प्रत्येक विकेटसाठी डाबरेप्रा मित्रमंडळ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये आहे चेंडू. 2 क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते. चेंडूला पकडले, फेकी होईपर्यंत आपण पाहू शकता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले जाते. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना बघा प्रेक्षकांसाठी एक पारितोषिक आहे. प्रेक्षकांनी जर का झेल पकडला तर प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. इथून कालच्या दिवसामध्ये सांगितलं होतं की संडेच्या दिवशी प्रेक्षकांचे जास्त पारितोषिक असणार आहे. एक लकी ड्रॉ सुद्धा असणार आहे प्रेक्षकांसाठी आणि ते बाउंड्री लाईनच्या बाहेर कोणत्या प्रेक्षकांनी जर का झेल पकडला तर 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आर्यन वेगाने आयान चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते. खूप चांगला झेल. बघा आर्यनने खूप चांगला झेल पकडला होता पण 55 डेड बॉलचा इशारा आहे. आर्यनने खूप चांगला प्रयत्न केला गेला होता. 16 धावा धावफलकार दी. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतात. डीप मिड विकेटला एक चांगला डिप्लाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ.
थँक्यू डीजे. ते पण पाहू शकता दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 16. प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. मॉन्टलाईनच्या बाहेर जर का कोणी झेल पकडला तर 100 रुपयाचा पारितोषिक आहे आयोजन कमिटीकडून लावण्यात येते. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये सीमारेषा पार जातोय क्षेत्ररक्षक दोन चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतो पण दोघांच्या गॅप मधून चेंडू सरळ बाहेर पडतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा देतोय षटकाराचा. 6 धावा धावफलकामध्ये ऍड होताना. पुन्हा एकदा चेंडू मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक तेरी तो दुसरी मेरीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये. एका षटकारानंतर पुढच्या चेंडूवरती विकेट घेतलाय निहालने. अजून एक विकेटचं पतन. गडी बाद. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहू शकता. 22 पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर विकेट. त्यानंतर षटकारानंतर कमबॅक सुद्धा करून दाखवले. निहालला सुद्धा आपण पाहू शकतो खूप चांगली गोलंदाजी करतोय. विकेट सुद्धा आले. चेंडूला लेफ्ट केलं पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना. 23 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. नवीन फलंदाज चिनार मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये गॅप मध्ये चेंडू जाते. 2 क्षेत्ररक्षक राहतील चेंडूपेक्षा दूर. चेंडू जातोय. 1 बाउन्स बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. 27 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट हवेत आहे. इथे आपण पाहू शकता एक तेरी फिर मेरीची कहाणी. मोठ्या फटक्यानंतर 27 धावा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहू शकता 27. बघा या चेंडूवरती खूप चांगलं षटक हाताळलं निहालने. बघा निहालच्या या षटकामध्ये आपण जर का विचार केला तर 3 विकेट घेतले. या खेळपट्टीवरती खेळताना आपण पाहू शकता खूप चांगली कामगिरी करतोय. ज्या षटकामध्ये मोठे फटके सुद्धा दिसले, बाउंड्री सुद्धा दिसली. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या चेंडूत त्या फलंदाजाला तंबूच्या दिशेने सुद्धा पाठवले. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता. तेजस आहे सलामीवीर बॅटर आपण ज्याला पाहतोय. पुन्हा एकदा खोटप्पाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होतं. निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू हाताळल्यात. आपण पाहतोय तेजस जो सलामीवीर बॅटर आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्यासाठी. अजून आपली विकेट टिकून मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. धावफलक स्थिरावलं जाते 27 वरती. 27.
पुन्हा एकदा सुरेख 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 पुन्हा एकदा डॉट डॉट डॉटचं चित्र मैदानाच्या आतमध्ये लगातारचे 3 डॉट. तुषार आपल्या संघासाठी तिसरं षटक. खूप चांगला हाताळताना आपण पाहू शकतो जो सलामीवीर बॅटर ज्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आले होते त्या तेजसला कशा प्रकारे पूर्णपणे शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. तुषार गोलंदाजी मारवरती प्रभावित करते. धावफलक स्थिरावलं जाते 27 वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता आपण पाहू शकतो. दाखवून देतोय तेजस सुद्धा माझ्यामध्ये सुद्धा क्षमता आहे आणि मी सुद्धा कमबॅक करणं जमतं. आणि 3 डॉट नंतर चौथ्या चेंडूला पाठवलं मिड विकेट क्षेत्रामध्ये सीमारेषा पार षटकाराला. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3-33. पुन्हा एकदा अकोटप्पाचा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आल्या चेंडू खाली. चांगला झेल टिपलाय. संपलाय तेजसचा खेळ. नवीन फलंदाज नीरज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू अकोटप्पाचा चेंडू डीप मधून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतायत. टप्पा पडल्यानंतर चेंडू हातामध्ये जातोय आणि सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहू शकतो 34 धावा 34. शेवटच्या षटकातील पहिला फुलटॉस चेंडू गोलंदाजी मारवरती आपण कुणालला पाहतोय. पॉइंटला क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि सिंगल धावफलकामध्ये ऍड होताना 34 धावा 34. बघा धावफलकाचा आपण जर का विचार केला तर धावफलक थोडंसं बॅलन्सिंग आहे. एका क्षणाला वाटलं होतं की धावफलक वेगाने पुढे जाते. मग ते तिसरं षटक लगातारचे 3 डॉट. तदनंतर चौथ्या चेंडूवरती मोठा फटका. मग 5व्या चेंडूवरती विकेटचं पतन सुद्धा झालं. ऑफ साइडला चेंडू हवेमध्ये सर्कलमध्ये 3-3 क्षेत्ररक्षक. एक क्षेत्ररक्षक वेगाने पुढे जात होते आणि एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न करत. चेंडू हातामध्ये नाही येत आहे. सिंगल ऍड होताना 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 36 36 धावा. येणारे 4 चेंडू आपण पाहतोय कुणाल ज्यांनी कालच्या दिवसापासून गोलंदाजीने खूप प्रभावित केलं होतं आणि खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली होती. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. इथून क्षेत्ररक्षक जेव्हा जेव्हा चेंडूच्या खालती आलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खूप चांगला झेल टिपला जातोय. अजून एक विकेटचं पतन. गडी बाद. थँक्यू. चला यानंतर होणारी मॅच घास विरुद्ध करोडी. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये येऊन राहायचंय. सुरेख 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 वेगाने वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 36.
सुरेख सुरेख पुन्हा एकदा वेगाने वेगाने कालच्या दिवसाचं षटक आपण आठवू शकता. कुणालने काल सुद्धा गोलंदाजी करताना प्रभावित केलं होतं आणि आजच्या दिवसामध्ये शेवटचं षटक आदळताना खूप चांगली कामगिरी. 5 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्यात. लगातारचे 3 डॉट 36 वरती धावफलक स्थिरावला जाते. शेवटचा आणि अंतिम चेंडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस थोडासा दबावामध्ये आहे. दबाव रिलीज करण्यासाठी शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल का पाहावं लागेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा 36 धावफलक. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटचे 4ही चेंडू कुणालने डॉट टाकल्यात. आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी. कालच्या दिवसामध्ये जिथून खेळ सोडला होता तिथूनच खेळ सुरू केलाय. आपण पाहू शकता धावफलक 36 वरती स्थिरावला जाते. 37 धावेचा आव्हान असणार आहे. डीजे थँक्यू. सन्माननीय किशोर दादा आपणास मी विनंती करतो टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला शुभ हस्ते टॉस घेणार आहोत. सन्माननीय किशोर दादा आपणास विनंती करतो टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. ह्या पुढील होणारा सामन्याचा नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक क्षेत्रपाल कोरोटी ब संघाने जिंकलेली आहे. मी किशोर दादांना विनंती करतो की त्यांनी आसन हवे. यश, कालचा एकंदरीत तुझा परफॉर्मन्स आणि आज पुन्हा नाणेफेक जिंकलेली आहे तर निर्णय काय असेल? पहिला मी बॉलिंग करणार आहोत कारण कालचा दिवस जरी बघितला तरी प्रत्येक दिवस नवीन असतो. पुढचा देखील संघ तितकाच एकदम कडक आहे. नक्कीच पुढच्या संघामध्ये तू बघितलं असेल तर ज्यांनी गावधनी गोवारी संघ घडवलं तो कल्पेशही त्या संघामध्ये आहे. तो कोणत्याही क्षणी बॉलिंग असो बॅटिंग असो पलटवार करण्याची क्षमता त्याच्याकडे एक हाती आहे. ते एकंदरीत निर्णय काय आपला निर्णय जो घेतला आहे त्यामागे हे काय असेल तुमचं? आमचा निर्णय होता की त्यांचं बघितलं प्रमाणे टीम आम्ही बॉलिंग घ्यायचा निर्णय घेतला आहे कारण ते देखील खूप यंग आहेत. आम्हाला त्यांना ते रन थांबवायचे त्यांच्यासाठी. धन्यवाद यश. सारस, नाणेफेकीचा निर्णय तुमच्या विरोधात गेलेला आहे. जर तुम्ही जिंकले असता तर निर्णय काय होता? आम्ही सुद्धा पहिला गोलंदाजीच करणार होतो. तर आता आम्हाला म्हणजे टॉसच्या विरुद्ध गेले तर आम्हाला ते टार्गेट स्वीकारण्याचा प्रयत्न करू. नाणेफेक मनाविरुद्ध गेली आहे. नाणेफेक हातात नसते पण आपला मैदानावरचा खेळ हा आपल्या हातात असतो. तसेच युवा खेळाडूंना विषय असा असतो की त्यांच्या वडिलांकडून अशा अपेक्षा असतात आणि जर वडिलांकडून जर वारसा भेटला असेल, तुमच्या ह्याच्याकडे सुभाषदादाचा वारसा आहे, तर वडिलांकडून कसं तुम्हाला प्रोत्साहन मिळते आणि एकंदरीत संघाविषयी? वडीलसुद्धा आमचे मॅच जरी ग्राउंडवर उपस्थित नसतील तरी यूट्यूबवर लाईव्ह बघतात आणि ते आम्हाला नेहमीच पाठिंबा करतात आणि आम्हाला टीमला सुद्धा बॅक करतात. तर त्यांचे पण मी आभार मानतो आणि आम्हाला एक संघासारखं म्हणजे 11 जण आहेत 11 सारखं खेळायचं आहे. सो आम्ही प्रयत्न करू जिंकायचा. धन्यवाद सारस. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. यानंतरचा होणारा सामना क्षेत्रपाल कोरोटी ब वर्सेस दुर्गामाता घास. नाणेफेकीचा कौल क्षेत्रपाल कोरोटी ब संघाने जिंकला आहे व प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे ते दुर्गामाता घास संघाला. गो टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू मंदार. मॅचला सुरुवात येणारे 24 चेंडू आणि 37 धावांची गरज. 37 टार्गेट आहे. गोलंदाजी मारवरती राज सज्ज होताना 37 टार्गेट आहे. 24 चेंडू आणि 37 धावांचा पाठला करायचा आहे. ऋतिक अँड तुषारची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करत होते. सिंगलने धावफलकाचा श्रीगणेश होतोय. तर आपण पाहू शकता सारखा मैदानाच्या आतमध्ये 37चा पाठला करायचा आहे. तर गोलंदाजीचा दर्जा आपण पाहू शकता खूप चांगला होता पहिल्या इनिंगमध्ये. तशाच प्रकारचं षटक कोणत्या तरी गोलंदाजाला आठवायचं आहे जे पहिल्या मॅचमध्ये प्रथमने हाताळलेलं 2 धावेचं मात्र षटक
कुणालचं ते षटक होतं या मॅचमध्ये, तसंच इकडून क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला सुद्धा त्याच प्रकारे षटकाचे, म्हणजे एखादं असं षटक पाहिजे त्या षटकामध्ये तुम्हाला 3 या 2 धावा मात्र द्यायच्या आहेत. वाट पाहावी लागेल. आणि पण दुसऱ्या बाजूला फलंदाजी करताना संघ दोन्ही चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा. फुल टॉच चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कॅप मध्ये आहे. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. लॉंग ऑन वरतून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. चेंडूला पकडतील फेकी होईपर्यंत. 2 धावा. चिराग नाईक कोफराड यांनी मंचावर यावे. विवेक पाटील, विवेक नाईक आणि चिराग नाईक दोघांनी मंचावर या. ऑन साइडला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरती वेगाने जाण्याचा प्रयत्न करतायत. रातील दूर चेंडू जातोय. 1 बाउंस सीमारेषा पार. चौकार. प्रेमाचा रंग दिसलाच पाहिजे या गाण्यासाठी. विवेक नाईक यांना, चिराग नाईक यांना गुलाब द्यायला सांगतो. धन्यवाद. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 4 चेंडूंचा खेळ झाले. 9 धावा. स्ट्रेटच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चेंडू हवेमध्ये आहे. कोणही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नाहीये. चेंडू जातोय. 1 बाउंस सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा. आपण पाहू शकता कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय. त्या क्षेत्ररक्षणचा गॅप कशा प्रकारे शोधते. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवरफुल बॅटिंगचा नजारा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जातोय. मिड विकेटला क्लिअर करणारा हा शेवटच्या चेंडूवरती जितका उंच तितकाच लांब. षटकार. थँक्यू 19 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आपण इथे पाहू शकता 37चा पाठला करायचा आहे. इथून रणनीती क्लिअर आहे की पहिलं जे पॉवर प्लेचे षटक आहे त्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंगचा नजारा ठेवला जातोय. ऋतिक होते खूप चांगलं. आपण पाहू शकता ज्यांच्या बॅटमधून 2 चौकार आले आणि शेवटच्या चेंडूवरती तो मोठा फटका. त्या षटकार आणि धावफलकाला एक वेगाने जलद गतीने 37चा पाठला करताना संघ. गोलंदाजी मारवरती दिशांत सज्ज होताना. खुलवा टप्प्याचा चेंडू होता. वेगाने बॅट का किनारा विकेट कीपर का सहारा मिळतोय. पहिल्या विकेटचं पतन. पहिला गडी बाद. परदेश शाखा चिटणीस अशोक वजे हे मंचावर आलेत. मी किशोर नाईक यांना त्यांना दिल्या. रुपेश पाटील यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. धन्यवाद अशोक दादा. सुशांत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन होताना एक विकेट ज्याची गरज होती
विकेट नंतर स्टेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलं जाते. निर्धाव चेंडूची सांगता का जे धावफलक वेगाने सरकत होतं त्याला दिशांनी थोडंसं आपण पाहू शकता संत गती देण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याची गरज सुद्धा आहे. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड करतील, सर्कलच्या आतमध्ये फेकी करतील आणि सिंगलने धावफलक पुढे सरकताना 2-0-20. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 20 धावा धावफलकाची. पुन्हा एकदा ऋतिक स्ट्राईक वरती येताना ज्यांनी पहिल्या षटकामध्ये आक्रमक जे पॉवर प्लेचा षटक होते त्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंगचा नजारा दाखवला होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक, सर्कलच्या आतमध्ये चेंडू हातामध्ये नाही येत आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा वेगाने फास्ट आहे. इथे बघा या हलक्या हलक्या चुका असतात, एक एक रन आधीच आपण जर का विचार केला तर बँक बॅलन्स कमी आहे, 37 आहे, धावा वाचवायचे आहेत. तिथे तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये अशा प्रकारे क्षेत्ररक्षण चुका नाही करून जाणार. आता आपण पाहू शकता ऋतिक पुन्हा एकदा स्ट्राईक वरतोय, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, मोठे फटके खेळले आहेत पहिल्या षटकामध्ये. तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक वर आलाय. ऑन साइडला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक वेगाने चिनार चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतोय, सिंगल पंचांचा इशारा येतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, धावफल करता 23 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील, ते आपण पाहू शकता दिशाने खूप चांगलं जे धावफलक वेगाने पुढे सरकत होतं त्याला थोडंसं संत केले, म्हणजे त्यांची गरज होती. या षटकामध्ये जास्त धावा नाही खर्च करायचे आहेत. इथून या पुढील षटक थोडंसं क्रुशियल षटक असणार आहे मॅचचं. हलक्या ऑन साइडला चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या मागे डिक्लेअर झोन मध्ये. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती. घेऊया ब्रेक, ऐकी एक डीजेचं हलकीशी धून. थँक्यू डीजे. येणारे 12 चेंडू 13-13चं समीकरण, 12-13 मधील चिनारचे 6 चेंडू जे जास्त इम्पॉर्टंट असणार आहे मॅच मध्ये. तिसरं षटक. हॅलो, कोफराड शाखेचे सी मनोज नाईक हे मैदानावर उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना मंदार नाईक यांना विनंती करतो की त्यांनी मनोज दादाला स्टेजवर घेऊन यावे. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इज लागून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. येणारे 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 10-10 मध्ये जर का विचार केला तर दादा यांचं स्वागत छगन नाईक वाघोली शाखा चिटणीस यांच्यातर्फे केलं जात आहे. धन्यवाद मनोज दादा, धन्यवाद छगन नाईक. येणारे 10 चेंडू आणि 10 धावांची गरज असणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये सिंगलला किती वेळापर्यंत महत्व दिलं असेल. फुल टॉस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दिशांत वेगाने चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न,
खूप वेगाने चेंडूच्या खाली गेले होते आणि दिशांनी खूप चांगला झेल टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन, दुसरा गडी बाद. थँक्यू डीजे. येणारे 9 चेंडू 10 धाव्यांची गरज. मॅच मध्ये रंगत. चिनार हा महत्वाचा विकेट, दुसरा विकेट चिनारने घेतला. इथून पण पाहू शकता मॅच मध्ये विकेट आणि डॉटची गरज आहे. 4 डॉटची गरज आहे. ते डॉट आपण पाहतोय म्हणजे येणारा प्रत्येक डॉट फलंदाजी करणाऱ्या टीमवरती थोडासा दबाव निर्माण करणारा डॉट असणार आहे. 9 चेंडू 10 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये. बघा 9-10 मध्ये कशा प्रकारे रणनीती असेल. सिंगलला किती वेळापर्यंत महत्व दिलं जाईल मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. वेगाने 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 चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. बॅटची चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रोहितला सुद्धा मैदान सोडावं लागते. तिसऱ्या विकेटचं पतन. रोहित बॅक टू द डगआउट. उशीर जायला बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला. थँक्यू डीजे. मॅच मध्ये उशीर नाही झालाय. मॅच मध्ये सतपाल संघ पूर्णपणे आता कमबॅक करतोय. 8 चेंडू 10 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साइडला लॉफ्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतात. बघा चिनारने तिसरं षटक खूप चांगलं हाताळले. येणारे 7 चेंडू 9 धाव्यांची गरज. 7-9 ची मॅच. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकता 5 चेंडू मध्ये मात्र 4 धावा खर्च केल्यात. आपल्या संघासाठी महत्वाचं षटक. तिसरं षटक मॅच कोणत्या दिशेने जाते दर्शवणारं षटक असतं नेहमी. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक. इथून सिंगलला फक्त थांबवलं गेलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला गेला. असं कारण सुद्धा आहे कारण की शेवटच्या षटकासाठी स्ट्राईक वरती ऋतिकला उभं राहणं सुद्धा गरजेचं असणार आहे. येणारे 6 चेंडू 8 धाव्यांची गरज असणार आहे. शेवटच्या षटकाआधी ऐकूया एक डीजेची एक हलकीशी धून. थँक्यू डीजे. सतपाल संघ झालेला कमबॅक. एका बाजूला टीम वागवली आहे. 6-8 ची मॅच. गोलंदाजी मारवरती तेजस येताना ज्याने पहिला सलामीवीर बॅटर म्हणून पहिल्या इनिंग मध्ये प्रभावित केले. बॅक टू बॅक 2 षटकार पहिल्या षटकामध्ये आले होते. क्षेत्ररक्षण वारंवार लावण्याचं कार्य यष्टीरक्षक चिनारच्या माध्यमातून केलं जाते. 6 चेंडू 8 धाव्यांची गरज. 2चा फासला आहे. डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक निर्धाव चेंडू. 5 चेंडू 8 धाव्यांची गरज.
5 चेंडू 8 धावांची गरज. 5-8 ची मॅच. मॅच मध्ये रंगत. मॅच मध्ये आपण पाहू शकता पूर्णपणे सतपाल संघ कमबॅक करताना. ऑफसाईडला कट केलंय पॉइंटचं क्षेत्ररक्षक. रातील दूर चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. 4 चेंडू 4 धावांची गरज. बघा इथून ऋतिकला सुद्धा माहिती आहे मोठे फटके नाही येत. चेंडूला कशा प्रकारे कट केलं. पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता त्याच्यापेक्षा चेंडूला लांब ठेवलं आणि चेंडू निघून गेला अलॉंग द कार्पेट. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात होतं पण तिथपर्यंत नाही पोहोचलाय. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. चेंडू पाठवलाय 4 धावांसाठी. 4 चेंडू 4 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक सलामीवीर बॅटर आणि त्याच्या विरोधात जो गोलंदाजी करतोय तेजस तो सुद्धा सलामीवीर बॅटर होता. त्याने सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. आता गोलंदाजी करायची आहे. 4 चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एका हातामध्ये चेंडू नाही आलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी में नाही ती नेकी. आणि 2 धावा सुद्धा धावफलकामध्ये ऍड आल्यात. आणि आता त्या धावा ऍड झाल्यानंतर स्ट्राईक वरती सुद्धा ऋतिक येतोय. तुम्ही झेल सुद्धा कॅच सुद्धा सोडले की मॅच सुटले ह्याचं चित्र आणि यामध्ये फासला जो ऋतिक उभा आहे. फुल टॉस चेंडू. फुल टॉस वरती फुल टोन वसूल केले. स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा चेंडू जातोय. 1 बाउन्स. चौकार. हार्ड लक टीम सतपाळ.